आज नाश्त्याला काय बनवावं अजिबात सुचत नव्हतं. मग घरातलं नेहमीचंच साहित्य कांदे, बटाटे आणि घरातलीच काही पिठं घेतली आणि त्यापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवला. तर सगळ्यात आधी मी इथे बटाटा असा सोलून घेतला. 2 कच्चे बटाटे घेतले. त्यांचा रंग बदलू नये म्हणून मी असे पाण्यामध्ये ठेवून दिले. याबरोबरच मी एक कांदा घेतला आहे, तोसुद्धा सोलून घेतला आहे. आता बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर इथे किसणीने बटाटे मी दोन्हीही किसून घेतलेत. याबरोबरच आता कांदासुद्धा आपल्याला यामध्येच किसून घालायचा आहे. कांदासुद्धा किसून घेते मी. बटाटा आणि कांदा मी किसून घेतला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. तर सुरुवातीला इथे मी चाट मसाला घेतला आहे, तो अर्धा चमचा घालायचा आहे. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. चिमूटभर हळद घालायची आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं. आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. ते इथे सगळे मसाले घालून झालेत. आता हे आपण मिक्स करून घेऊया. कांदा, बटाटा आणि मसाले सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये रवा घालायचा आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. इथे मी एक वाटी घेतले. या वाटीने मोजून अर्धी वाटी रवा यामध्ये घालायचा आहे. रव्यामुळे रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा यायला मदत होईल. आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे सगळं 1 वाटी पीठ यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं आहे. जे बटाटा आणि कांद्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून हे थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे पीठ. तर हे असं हवं आहे आपल्याला, जास्त घट्ट नको आहे. हाताने आपल्याला तव्यावरती पसरवता येईल इतपत हे पातळ करायचं आहे. पाहू शकता हे असं पीठ मी तयार करून घेतलं आहे. आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं ते हातावर घेऊन तव्यावरतीच असं पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर जसं आपण थालीपीठ बनवतो त्याप्रमाणे ओल्या कापडावर हे पसरवून घेतलं तरी चालेल आणि मग तुम्ही तव्यावरती घालू शकता. इथे मी आता छोट्या छोट्या आकाराचे हे पॅनकेक बनवते. तुम्ही एकच मोठ्या आकाराचा सुद्धा बनवू शकता. तवा जर मोठा असेल तर एका वेळेस तुम्ही 3 ते 4 सुद्धा हे बनवू शकता. आता हे ना एका बाजूने आपण भाजून घेऊया. तर एका बाजूने भाजून झाल्यावरती उलटून घ्यायचे आहेत आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण भाजूया. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजलं गेलं असेल, उलटून घेतलंय मी. दोन्ही बाजूने छान भाजून झालं आहे आणि अगदी खरपूस असा रंग आला आहे. अगदी झटपट ही रेसिपी तयार होते. काढून घेऊया. तर घरी असलेल्या नेहमीच्या साहित्यातून खूपच मस्त आणि चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. चवीला खूपच छान लागतात. नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे झटपट बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.